नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईमधून. आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये नाराजी नाट्य दिसते. हेमांगी वरळीकर यांना संधी दिल्यामुळे शाखा प्रमुख नाराज झाले. शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आदित्य ठाकरे यांचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघामध्ये महानगरपालिकेसाठी उमेदवारी कुणाला द्यायची यावरून चर्चा सुरू होत्या. उमेदवारीचं घोषणा तर झालेली आहे, मात्र यामुळे स्थानिक नेते नाराज झालेले आहेत. या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी महेंद्र जोईल. महेंद्र, नेमकं झालंय काय या वॉर्डमध्ये? नक्कीच कविता मॅम, कालपासून ते उद्धव ठाकरे गटाकडून एबी फॉर्म वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही मुंबईतला जो काही भाग आहे त्या ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप केलं गेलं नाही आहे. आणि त्यातच वरळी हा आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी अर्ज दिला जाणार आहे. उमेदवार म्हणून त्या असणार आहेत असं जे चित्र आहे ते स्पष्ट होत आहे. त्यामुळे तिथे शाखा प्रमुख आहेत सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिला आणि हा राजीनामा आदित्य ठाकरे यांच्या नावाने दिलाय. त्यांनी हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूकर यांच्यावर काही आरोप केले आहेत. आणि हे आदित्य ठाकरे यांना 2 पानाचं जे पत्र लिहिलंय त्यामध्ये आदित्य ठाकरेंना या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. एकीकडे त्यामुळे आता नेमकं या वॉर्डमध्ये कोणाला एबी फॉर्म मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकंदरीत आदित्य ठाकरे यांच्या वॉर्डमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते. बरं, हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर कोळी हे नाराज होण्याचं नेमकं काय कारण आहे? कोळी हे स्वतः इथून इच्छुक होते की आणखी कुणाच्या उमेदवारीसाठी त्यांचा आग्रह होता? ते स्वतः त्या ठिकाणी इच्छुक होते आणि त्याचबरोबर त्यांना डावललं गेलंय असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी जे ते आशिष चेंबूरकर आणि हेमांगी वरळीकर यांचे पती आहेत हरीश वरळीकर यांच्यावरती ते आरोप केलेत. आणि त्यामुळे अशी जी नाराजी नाट्य ही पाहायला मिळतात. अद्याप आपण पाहिलं तर एकीकडे किशोरी पेडणेकर यांनाही अद्याप जे ती उमेदवारी एबी फॉर्म दिला नाही आहे. त्यामुळे त्याही मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या वॉर्डमध्ये गोपाळ खाडे यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून तेही प्रयत्नात आहेत. एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर अद्याप मुंबईत जे दक्षिण मुंबई विभाग आहेत त्या ठिकाणी ते एबी फॉर्म वाटप झाल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नाही आहे. मात्र हा सगळा मराठी बहुल भाग आहे आणि या ठिकाणी जे ते उद्धव ठाकरे कोणत्याही प्रकारचा रिस्क घेऊ शकत नाही आणि बंडखोरी टाळण्यासाठी जे ते हे एबी फॉर्म वाटप आहेत ते थोडे लांबल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत आदित्य ठाकरे यांच्या वॉर्डमध्ये आता ही नाराजी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते. महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.